भारतीय समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी नेसरी इथं मानवाधिकार दिनाचं आयोजन, महिला आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी विविध ठराव मांडून संघर्षाचा निर्धार, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांची संविधान संवर्धनासाठी योगदानाची ग्वाही। नेसरी इथं मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित सलोखा रॅली आणि सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सरसेनापती प्रतापराव गुजर पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचली। संविधान संवर्धनासाठी आयोजित या उपक्रमात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचं उद्घाटन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते झालं। मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं भारतीय समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी आपण संविधानाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे। महिलांसाठी तसंच कष्टकरी वर्गासाठी असलेल्या योजनांसाठी आम्ही मदत करण्यास सदैव तत्पर आहोत। न्याय आणि अधिकार यासाठी संघटित होणं काळाची गरज आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। अमित प्रभा वसंत यांनी संविधान हा कष्टकरी जनतेचा आधार असल्याचं सांगून मानवाधिकार हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, त्यासाठी संघटितपणे संघर्ष उभारणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं। नेसरी गावच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी महिलांच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचं कौतुक केलं। महिला, घरेलू कामगार, विधवा, अपंग आणि कष्टकरी वर्गाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे असं त्या म्हणाल्या। सभेमध्ये विविध ठराव मांडण्यात आले, ज्यात महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष उभा करणं, घरेलू कामगारांना कामगाराचा दर्जा मिळवून देणं आणि बेघर आणि भूमिहीनांसाठी घरं उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय घरेलू कामगार संघटना, मुक्ती संघर्ष समिती आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्यानं करण्यात आलं। लक्ष्मी कांबळे यांनी प्रास्ताविक केलं, तर सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केलं। उपस्थित मान्यवरांमध्ये संग्राम सावंत, प्रकाश मुरकुटे, किरण हिडदुगी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या।